चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पुढे जायचं आहे. तर काल आपण डिस्क्रिमिनंट मेथड म्हणजेच क्रेमर्स रूल ही मेथड पाहिलेली आहे. क्रेमर्स रूल कसा तयार झालेला आहे ते दोन इक्वेशन आपण सोडवलेले आहे. त्यावर आपण इक्वेशन तयार केलेलं होतं, इक्वेशनची किंमत काढली होती, एक्स आणि वायची किंमत काढलेली होती. तर आता आपल्याला तो फॉर्म्युला, तो जो फॉर्मॅट आहे क्रेमर्स या गणितज्ञाने दिलेला होता, तो फॉर्म्युला वापरायचा आहे आणि आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायची आहे. तर अनेकदा आपण नजर फिरूया त्या फॉर्म्युल्यावरती किंवा क्रेमर्स मेथड काय आहे, क्रेमर्स रूल काय आहे, शॉर्टकट पद्धतीने आपण तयार केलेला होता तो रूल आपण पाहूया. चला तर मग पाहूया आपण क्रेमर्स रूल शॉर्टकट मध्ये. A1 A2 B1 B2 C1 C2 D ची व्हॅल्यू डिस्क्रिमिनंट ऑफ D बघा, D ची व्हॅल्यू काढत असताना हे दोन गट पकडायचे आहे, तसं कॉपी पेस्ट करायचे. त्यानंतर dx म्हणजे हे x y आणि किंवा x y आणि किंवा हा कॉन्स्टंट मध्ये असतो. तर dx ची किंमत काढताना काय करायचं, हा डिलीट करायचा. तर हे दोन गट पकडायचे आपण पाहिलेलं यापूर्वीच. मग C1 C2 हा पहिला घ्यायचा, नंतर B1 B2 क्रमाने घ्यायचा आणि dy ची किंमत काढत असताना किंवा dy ची डिस्क्रिमिनंट काढत असताना काय करायचं, हा गट ड्रॉप करायचा, हा आणि हा घ्यायचा. A1 A2 C1 C2. त्यानंतर x ची किंमत कशी मिळाली आपल्याला की dx वरती ह्याची किंमत वरती ठेवायची आणि छेदस्थानी d ठेवायचं, म्हणजे आपल्याला ही किंमत मिळणार आहे. त्यानंतर y ची किंमत कशी मिळवायची सांगा, dy वरती आणि d खाली, अशी आपल्याला किमती मिळणार आहोत. चला तर इक्वेशन आपण पाहूया. टेक्स्ट बुक क्वेश्चन आपल्याला पाहायचे आहेत. चला तर मग पाहूया. अतिशय सोपं गणित आहे, तुम्ही पण सहजपणे सोडवू शकता. 3 गणित दिलेले आहेत बघा, त्यामध्ये टेक्स्ट बुक क्वेश्चन आहेत. पहिला जो क्वेश्चन आहे तो टेक्स्ट बुक मधला आहे, दुसरा पण तोच आहे, तिसरा पण तोच आहे, पण दुसरा आहे ऍक्टिव्हिटी म्हणून दिलेला आहे आणि तिसरा पण ऍक्टिव्हिटी 2 दिलेली आहे. म्हणजे असे 3 क्वेश्चन्स आपल्या टेक्स्ट बुक क्वेश्चन मध्ये आहेत. तर सहज आणि सोपी मेथड आहे. तर पहिला प्रश्न आपण सोडवून घ्यायचा आहे. पहिला प्रश्न काय बघा, 5x अधिक 3y बरोबर -11, 2x अधिक 4y बरोबर -10. 5x plus 3y is equal to -11, 2x plus 4y is equal to -10. हे आपलं पहिलं एक्झाम्पल आपल्याला सोडवून घ्यायचं आहे. चला तर पाहूया. पहिलं एक्झाम्पल तर सोडवायचं आहे. तर आपल्याला सूत्रामध्ये रूपांतर करायचं आहे. सूत्र आपल्याला माहितच आहे की d ची व्हॅल्यू काय आहे. त्यानंतर आपल्याला त्याला 3 कॉलम्स बनवायचे आहेत बघा. हे a, ह्याला a देऊया, ह्याला b आणि ह्याला काय असणार आहे, c असणार आहे. सेम हे पहिल्या इक्वेशनला जे आहे बघा, फर्स्ट इक्वेशनला मी जे दिलेलं आहे तेच सेकंड इक्वेशनला पण द्यायचं आहे. ही a ची व्हॅल्यू असणार आहे कॉन्स्टंट मध्ये, हे b ची व्हॅल्यू आहे आणि ही c ची व्हॅल्यू आहे. बघा व्हॅल्यू कशी दिलेली बघा, a b c. हा पहिलं इक्वेशन आहे, फर्स्ट इक्वेशन आहे, म्हणून आपल्याला काय करायचं आहे ना, सगळं 1 देऊया. a1 b1 c1 a2 b2 and c2. बघा अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट इक्वेशन तयार केलेलं आहे. पहिला इक्वेशन मी दिलेलं आहे, हे सेकंड नंबर इक्वेशन आहे. त्यामध्ये a b c असे गट लिहायचे आहेत. त्यानंतर a b c तर पण लिहायचं आहे. हे पहिले इक्वेशन आहे म्हणून a1 b1 c1 दिलेलं आहे. दुसरं गट आहे मग a2 b2 आणि c2 आपण दिलेलं आहे. तर आपला रेग्युलर फॉर्मॅट माहिती आहे की आपण गट कसे तयार केले होते. d ची व्हॅल्यू कशी काढलेली बघा, d म्हणजे काय होतं, a1. d म्हणजे कुठला गट घ्यायचा होता, हा पहिला ग्रुप घ्यायचा होता, a1 छेद a2 b1 छेद b2. बघा a1 छेद म्हणजे a1 a2 b1 b2. हे झालं d ची किंमत आलेली आहे. त्यानंतर आपण काय करूया, आता d ची पहिला व्हॅल्यू काढून घेऊया, मग दुसरीकडे बघूया. बघा d ची व्हॅल्यू अतिशय सोपी आपण पद्धतीने केलेलं आहे. पहिला d ची व्हॅल्यू आपण फाइंड करून घेऊया. बघा a1 ची किंमत काय आहे, a1 5, a2 काय आहे 2, b1 +3 आहे. इथं मायनस असेल तर मायनस घ्यावं लागलं असेल, प्लस घ्यायची गरज नाही आपल्याला. b1 3 घेतलेला आहे, b2 4 आहे. बघा आहे त्या किमती ठेवलेल्या आहेत आपण, त्यामध्ये किमती ठेवलेल्या आहेत आणि आपण आता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड करणार. डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड करायचं तर माहिती आहे की क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि दोघांचं सबट्रॅक्शन करून आपल्याला आन्सर काढायचं आहे. 5 to 4 -3 into 2
5 into 4 is equal to 20. 3 into 2 6. बघा आपल्याला आन्सर काय मिळालं बघा 20 minus 6 14. बघा d ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे इथं. तर आता आपल्याला काय करायचं आहे d नंतर काय करायचं आहे पुढची व्हॅल्यू आपण काढून घेऊया. चला d ची व्हॅल्यू मिळाली. आता dx आपल्याला काढायचं आहे. dx आपल्याला माहितीच आहे कसं आहे dx. बघा dx म्हणजेच काय बघा काय काय आहे dx म्हणजे आपल्याला हा गट घ्यायचा नाही तर b1 छेद b2 c1 छेद c2. b1 छेद b2 c1 छेद c2. बघा असं घेतलेलं आहे b1 छेद b2 c1 छेद c2. तर आपल्याला जरा इथं आणखी गोंधळ होते बघा. तर काय करायचं आहे आपल्याला c1 ची आपल्याला किंमत अगोदर घ्यायला पाहिजे. c1 ची आपल्याला किंमत अगोदर घ्यायची आहे. c1 छेद c2 b1 छेद b2. बघा c1 छेद c2 b1 छेद b2 आपण व्हॅल्यू घेतलेले आहे त्या. आता ते मेन पॉइंट्स जे आपले फॉर्म्युलानुसार जे आपण केलेले आहे ते कॉलम्स आपण तयार केले जातात त्याचे व्हॅल्यूज आपण तिथे पुट करूया. c1 छेद c2 c1 ची व्हॅल्यू काय बघा -11 आणि c2 चं -10. जे साइन आहे ते साइन आहे सगळ्या -11 अपॉन -10. इकडे काय b1 छेद b2 म्हणजे b1 b2. छेद नाही म्हणलं चालेल मी शॉर्टकट तुम्हाला b1 छेद b2 म्हणतो पण काही छेद म्हणायची गरज नाही. b1 इथं आहे b2 इथं आहे. +3 +4 3 4. बघा एकदा आणखी ती चेक करून घ्या. अनेकदा आपण एकदा नजर फिरवणार आहोत. क्रॉस मल्टिप्लिकेशन -11 into 4 -3 into -10 3 into -10 11 into 4 44 मायनस. बघा गुणाकारामध्ये एकाला वजा चिन्ह असेल तर उत्तराला वजा चिन्ह येते. तर वजा आतमध्ये बघा 9 3 30 10 into 3 30 -30 आलेला आहे. कारण बघा आतमध्ये गुणाकार एकाला वजा चिन्ह आहे म्हणून उत्तराला वजा चिन्ह आलेला आहे. -44 मायनस मायनस प्लस. बघा प्लस मायनस मायनस होणार आहे इथं. तुमचा आन्सर काय आलेला आहे बघा we got -40. It is the value of dx, discriminant of dx. बघा चेक करून घ्या पहिल्यांदा. 11 into 4 44 minus 10 into 3 30 -30 minus minus plus minus plus minus minus answer 40. चेक करून घ्या. तर आता पण आपण काय केलं बघा d ची व्हॅल्यू काढलेली आहे dx ची व्हॅल्यू काढलेली आहे. तर आपल्याला dy ची व्हॅल्यू काढायची आहे. dy चं सूत्र आपल्याला माहितच आहे. dy चं शॉर्टकट मध्ये मी सांगितलेलं आहे कसं. आता dy चं म्हणजे हा गट आपल्याला पकडायचा नाही तर आपण काय केलं पद्धत लक्षात. dy ची व्हॅल्यू म्हणजे आपण काय केलं पहिला हा हे दोघे पकडले नंतर हे दोघे पकडले नंतर हा पकडायचा म्हणजे मधला ग्रुप घ्यायचा नाही dy मध्ये. dy मध्ये मग घ्यायचं काय a1 छेद a2 c1 छेद c2. बघा a1 छेद a2 c1 छेद c2. परत चेक करा a1 छेद a2 c1 छेद c2 हा आपला गट आहे. म्हणजे फॉर्मॅट तयार झालेला आहे. dy ची डिस्क्रिमिनंट मध्ये फॉर्म मध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. आता यामध्ये आपण त्याचे व्हॅल्यू पुट करूया. बघा a1 काय आहे आपलं a1 काय आहे 5 5 and 2 5 2 c1 c2 -11 -10 -11 -10. क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 into -10 minus -11 into 2 10 into 5 50 -50 11 into 2 22 -22
minus 50, minus minus plus 22, plus minus minus 28, minus 28. We find out the value of dy. Value of dy. Also we find out value of d. D is equal to 14. Dx is equal to minus 14. Therefore x is equal to dx upon d. What is the value of dx? Dx is equal to minus 14 and value of d is equal to 14. बघा डिवायडेशन करायचं आहे, मग काय मिळणार? 14 × 14. आपला आन्सर 1 आलेला आहे. व्हॅल्यू ऑफ y is equal to dy upon d. dy, value of dy minus 28. Value of d 14. 14 to the 28. 14 to the 28 minus 2. Here minus 1. Look again. X is equal to dy dx upon d minus 14 divided by 14 is equal to 1 minus 1. Dy upon d minus 28 upon 14 minus 2. We got answer of, we got solution of values of x and y. X is the value minus 1, y value minus 2. We got both values x and y. Look again, write down in your notebook. बघा आपल्याला एक पहिलं एक्झाम्पल टेक्स्ट बुक क्वेश्चन मधलं सोडवून झालेलं आहे. नंतर चेक करून घ्या तुम्ही. अतिशय सोपं गणित आहे, काय अवघड नाही यामध्ये. इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर आपण सेकंड दिलेला आहे आणि त्यानुसार आपण A1 B1 C1 A2 B2 C2 त्यानुसार आपण फॉर्म्युलानुसार आपण सगळं पूर्णपणे गणित सोडून घेतलेलं आहे. चेक करून घ्या. चला तर आता पहिला प्रश्न पण सोडवून झालेला आहे. तर ऍक्टिव्हिटी क्रमांक आपल्याला 2 सोडवून घ्यायचे आहे. नंतर तुम्हाला होमवर्क साठी मी क्वेश्चन देणार आहे. तर ऍक्टिव्हिटी क्रमांक 2 आपण पाहून घ्यायची आहे. अतिशय सोपी ऍक्टिव्हिटी आहे. बघा ऍक्टिव्हिटी क्रमांक 1 मध्ये सांगितलेलं आहे y = x - 19 = 0 to x - 3y + 3 = 0. तर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे बघा, त्या फॉर्म मध्ये आपल्याला उतरून घ्यायचं आहे. -19 हे काय इकडे आपल्याला घ्यायचं आहे आणि प्लस 3 आपल्याला काय करायचं इकडे घ्यायचं आणि x ची व्हॅल्यू अगोदर घ्यायची असते. बघा x ची व्हॅल्यू इकडे दिलेली आहे. पहिला इक्वेशन आपण उतरून घेऊया आणि चेंज करताना x y + 2x - 19 = 0. हे आपण मूळ दिलेले इक्वेशन आहे पुस्तकामध्ये, पण याचा क्रम व्यवस्थित नाही. तर 2x अगोदर घ्यायचा आपल्याला, 2x इथं काय नाही म्हटल्यावर +y ना. बघा काय नाही म्हटलं इथं काय असणार आहे +y ना. -19 आहे ते कुठे घ्यायचं आहे, बरोबर चिन्हाच्या इकडे घ्यायचं आहे. -19 चं काय होणार आहे +19. मग आपल्याला नवीन इक्वेशन व्यवस्थित तयार केलेलं आहे आपण. आणि रेग्युलर आपण काय करणार आहोत सांगायचं, हे इथं काय नाही व्हॅल्यू, इथं व्हॅल्यू काय नाही, लक्षात द्या व्हॅल्यू काय नाही इथं b आणि ही व्हॅल्यू आहे c. परंतु हा पहिला गट आहे A1 B1 C1. हे झालं फर्स्ट इक्वेशन मध्ये आपली माहिती मिळाली आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट बद्दल. आता इक्वेशन नंबर सेकंड उतर घेऊया. ते क्रमांक आहे बघा 2x y आहे. फक्त +3 चं काय करायचं आपल्याला -3 करायचं आहे. +3 चं काय करायचं आहे -3 आपल्याला करून घ्यायचं आहे. इक्वेशन उतर घेऊया. 2x - 3y + 3 = 0. फक्त आता एक मॉडिफिकेशन आपण करूया. 2x - 3y
प्लस 3 चं काय होणार आहे -3 होणार आहे. +3 इज इक्वल टू -3 झालेला आहे. इक्वेशन नंबर आपण सेकंड मिळवलेला आहे. आता यामध्ये काय मॉडिफिकेशन ते बघा. a ची व्हॅल्यू असणार आहे, ही b ची व्हॅल्यू असणार आहे आणि ही c ची व्हॅल्यू असणार आहे. पण हा पहिला गट झाला, हा दुसरा गट म्हणजे a2 b2 आणि c2 आपण घेऊया. तर यामध्ये a1 ची व्हॅल्यू चेक करून घ्या. a1 2 b1 1. इथे व्हॅल्यू काय नाही म्हटलं काय घ्यायचं सांगा, एक व्हॅल्यू घ्यायची. लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट व्हॅल्यू काय नसेल तर तिथे व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची, एक घ्यायची आहे. a2 किती घ्यायचं आपल्याला 2, b2 -3, c2 -3. आपल्याला व्हॅल्यू तर मिळालेली आहे तिथं. तर आपलं क्रेमर्स मेथड मध्ये जो फॉर्म्युला सांगितला तो फॉर्म्युला आपण तयार करायचा आहे आणि ती आपल्याला सोडवायच्या आहे. डी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला काय करायचं, आपल्याला बघा आपले कॉलम्स आपल्याला तयार केलेले आहेत. a1 चे a2, b1 चे b2, c1 चे c2. डी ची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे, हे पहिले दोन गट घ्यायचे आहे. a1 चे a2, b1 b2. बघा a1 a2 आणि a1 a2 b1 b2 घेतले. आता व्हॅल्यू आपण पुट करूया. त्यामध्ये a1 ची व्हॅल्यू काय आहे, इथं a1 2 आहे, a2 काय आहे 2 आहे, b1 1. बघा व्हॅल्यू काय नाही म्हटलं काय घ्यायचे 1 घ्यायचे आहे. b2 -3 घ्यायचे आहे. बघा -3 झालेली व्हॅल्यू. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, डिस्क्रिमिनंट नुसार व्हॅल्यू फाइंड करायची आहे. 2 into -3 2 into -3 plus 1 into 2 2 into 3 -6 2 into 1 2 2 into 1 2 minus plus -8. बघा वजा वजा अधिक करायचा आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येची मात्रा द्यायला पाहिजे. व्हॅल्यू ऑफ डी आपल्याला फाइंड झालेली आहे, डी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. तर सेम आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे, dx ची व्हॅल्यू काढायची आहे. dx ची व्हॅल्यू आपण काढूया. आता dx dx ची व्हॅल्यू काय काढायची बाबा. dx आपल्याला कसं सूत्र तयार करायचं बघा. इथं कॉलम्स आहे. dx म्हणजे हे गट घ्यायचं, हा गट घ्यायचा आणि आपल्याला तर हे दोन जोड्या आपल्याला बघायच्या आहेत. तर c1 c2 काय घ्यायचं आहे, c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2. तर बघा आता यामध्ये आपल्याला काय करायचं, किती आपल्याला ठेवायच्या आहेत आणि आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिव्हायडेशन सबट्रॅक्शन करून आपण त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर त्यांच्या किमती ठेवूया. c1 c2 काय आहे, इथे c1 c2 इथं आहे. c1 आपल्याला 19 आहे, c2 -3 19 -3. त्यानंतर बघा कोणती व्हॅल्यू आहे, b1 छेद b2 b1 1 आहे, -3 1 -3 म्हणजे आपल्याला dx ची व्हॅल्यू आपण पुट केलेल्या आहे. बघा dx ची व्हॅल्यू आपण पुट केलेल्या आहे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण. 19 into -3 minus 1 into -3. बघा काय काय केलेलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन and minus 19 into 3 57 -57 minus 3 into 1 3 minus 3 3 into 1 3 minus 3 minus plus म्हणजे वजा वजा काय होणार आहे, अधिक होणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला हे वजा वजा अधिक करूया आपण. -57 plus 3 minus plus plus minus 54 minus 54. Value of dx is equal to -54. Then value of dy
बघा आपण नमाच्या दोन जोड्या पकडल्या, ह्या दोन जोड्या पकडल्या. आता पहिली आणि शेवटची जोडी पकडायची आहे. A1 छेद A2 C1 छेद C2. A1 छेद A2 C1 छेद C2. बघा A1 छेद A2 C1 छेद C2. A1 छेद A2 व्हॅल्यू काय आहे बघा आपण इकडे बघा. व्हॅल्यू A1 छेद A2 2 2. C1 छेद C2 C1 छेद C2 C1 छेद C2 19 minus 3. 19 minus 3. 19 minus 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण इथे. 19 minus 3 2 into minus 3 minus 19 into 2. 2 into 3 6 minus 6. 19 into 2 38 minus minus plus 44 minus 44. Value of dy is equal to minus 44. बघा इथं पण आपल्याला काय काय मिळालं बघा. व्हॅल्यू पुन्हा कुणाची काढली आपण. d ची व्हॅल्यू मिळालेली आहे, dx ची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला. बघा dx ची व्हॅल्यू ती मिळालेली आहे, dy ची व्हॅल्यू ती मिळालेली आहे. तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आपण x आणि y ची व्हॅल्यू काय ते पाहूया. चला आता x ची व्हॅल्यू आपल्याला कशी काढायची ते माहिती आहे. x is equal to dx upon d. y is equal to dy upon d. x is equal to dx upon d. dx minus 54 minus 8 minus 54 minus 8. Minus 54 minus 8. Minus minus cancel. Minus minus cancel. आपण इथे डिवायडेशन करू शकतो. डिवायडेशन करून आपल्याला उत्तर काढता येतं किंवा आपण त्याला 2 ने भागू शकतो किंवा काय करू शकतो सांगा बरं. जर काय म्हणतो बघा 8 नंतर जर ह्याला भाग जात नसेल तर आपण 54 आणि 8 ला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. बघा 54 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 27 येणार आहे आणि 8 ला जर मी 2 ने डिवाइड केलं तर उत्तर तुमचं काय येणार आहे 4 येणार आहे. बघा हेच तुमचं आन्सर असणार आहे. सेम आता dy ची व्हॅल्यू काय बघा आपली. dy ची व्हॅल्यू काय आहे. dy is equal to -44. d ची व्हॅल्यू माहिती आपल्याला -8. याला आपण 4 ने डिवाइड करायचं. याला आपण पूर्ण भाग जातो आणि याला आपण पूर्ण डिवाइड होऊ शकतो. म्हणून बघा 11 upon 2. 11 upon 2 4 ने डिवाइड केलेला आहे. याला पण 4 आपण डिवाइड केलेला आहे आणि मायनस मायनस काय झालेलं आहे कॅन्सल. म्हणजे आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहे. बघा x ची व्हॅल्यू 27/4 y ची व्हॅल्यू काय आहे 11/2. 27 upon 4 and 11 upon 2. बघा आपल्याला व्हॅल्यू व्यवस्थित मिळालेले आहेत. तर चेक करून घ्या काय काय केलं. बघा आपण अतिशय सोपं गणित आहे. सूत्राचा वापर करून आपल्याला सोडवायचं आहे. मग गणित पूर्ण बघून घ्या काय काय केलेलं आहे आपण. एका नजरेत तुम्हाला गणित दिसतेच काय काय कुठली कुठली व्हॅल्यू काढलेली आहे ते चेक करून घ्या.
ठीक आहे, चला चेक करा. गणित अतिशय सोपं आहे. तर होमवर्कसाठी पण मी तुम्हाला नंतर गणित देणार आहोत, ती पण सोडवायची आहेत आणि नोटबुकमध्ये ही सगळी गणित सोडवून घ्यायची आहेत.